शहारी, त्यांच्या काळजात भरली शहारी. उंची माडांची जवळून मापवा, कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहारी, त्यांच्या काळजात भरली शहारी. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रिया परागे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत गावी, माझ्या माहेरी. ही बघ काय करते, आईला सोडायला आलो आहेत आम्ही. आता इथे साफसफाई करतो आहे. इथे माझी आई बसली आहे. आई माझी मुंबईला होती, तिला थोडं बरं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही इथे मुंबईवरून आली माझ्या घरी कणकवलीला. त्याच्यानंतर आम्ही तिला आज घरी आणलं तिच्या. तर गावी जर कोण नसलं ना तर काय अवस्था होते हे बघा. हे आज आम्ही सगळं साफ करतोय. 3 दिवस सुट्टी असल्या कारणाने आम्ही इथे गावी आलोय. एवढी साफसफाई आता आम्ही करणार आहोत. ही पूर्वीची घरं बघा कशी आहेत ती. आम्हाला खूप आवडतात पूर्वीची घरं. हे आमचं रामफळाचं झाड आहे. आई इथे नसल्या कारणाने एकही रामफळ त्याच्यावर माकडाने ठेवलं नाही, बघू शकता. हे माझ्या काकाचं घर आहे. ही माझ्या काकांची गाडी. काकी मगाशी होती इथे, कुठे गेली काकी? काकी आतमध्ये. हा आमचा बुबू पळायला बघ. काय नाही, आमच्या काकांचं घर. आणि हे आमचं जुनं घर. इथून आमचा रोड आहे. अशा मोठमोठ्या गाडी इकडनं येतात. आमचा मेन गेट. तिथे तुम्हाला दिसतंय ते जे दिसतंय ना ते महादेव मंदिर आहे. तिथे शंकराची पिंड आहे. रोड आहे आमचा, देवगडला जायचा रोड आहे. हे आमचं जुनं घर. आमच्या 6 हिस्सेदारांचं हे घर आहे. सहादेव निवास आमच्या घराचं नाव आहे. आता फक्त आमचा गणपती इथे असतो ह्या घरामध्ये. आणि बाकी एक काका असतात त्या बाजूला असतात. आमच्या ह्या काकांनी इथे घर बांधलं आणि आम्ही त्या बाजूला तिकडे पाठी घर बांधलं आहे. आणि बाकी कार्यक्रमाला आम्ही आता इथे एकत्र असतो. गणपती वगैरे आमचं इथे एकत्रच असतो. ही आमची तुळस, मेन मोठी तुळस. माझ्या काकांची गाडी. आणि हा आता पत्तेर आहे, तो मी आता क्लिअर करणार सगळं झाडून. हा बघ चाललाय, याला काय काम नको आहे. ए झाडायला सांगितलं ना की हा लांब 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 जाणार. तो झाडत नाही म्हणून ही पण झाडत नाही. मी दाखवते, पूर्ण सगळं साफ करून दाखवते. त्याच्यानंतर आम्ही पतेरा पेटून टाकणार. याला आईकडे मजा येते, गावी यायचं असतं याला. कणकवलीला तेवढी मजा येत नाही. गावचं वातावरण किती छान आहे, मस्त सुंदर वाटतं इथे. माझ्या आईला तिथे बसवलंय, ते बघू शकता. आईला आमच्या जड काही उचलायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.
थोडा हार्टचा प्रॉब्लेम असल्याकारणाने तिला आराम करायला सांगितलं आहे. त्याच्यामुळे आम्ही 2-3 दिवस सुट्टी आहे म्हणून आम्ही सुट्टीत आता तिला मदत करायला गावी आलो आहे. थोडे दिवस ती राहणार इथे, नंतर मग ती बहिणीकडे तिला पाठवणार आणि परत मग माझ्या घरी घेऊन जाणार तिला मी. शहराच्या ठिकाणी असं काय काम वगैरे करायला असं हे नसतं, जागा वगैरे नसते. त्याच्यामुळे इथे जरा मोकळं असं वातावरण आहे, थंड वातावरण आहे. आणि आमच्या इथे खूप झाडं आहेत, आंबे आहेत, कलंबा आहेत, माड आहेत. प्रत्येकाच्या घराच्या भोवती माड आहेत. हा किती सीन भारी वाटतोय, भारीच वाटतोय ना. हे आमचं मोठं चिकूचं झाड आहे तिथे. ही माझी काकी. हा काकी हाय कर, हाय कर. कोणते म्हणतात कोण आहे? हा ना माझ्या काकीचा कुत्रा आहे, तो पाठ सोडत नाही. ती आता जावेला भेटायला चालली आहे. 2 महिने माझी आई इथे नव्हती ना, ती बिलं गोळा करून आईला घेऊन जाते दाखवायला. हीच माझी काकी असते इकडे. काकांच्या आणि ते काका आहेत तिकडे, ते त्या बाजूला बसले आहेत, ते इथून नाही दिसणार. तर माझी आई वगैरे इथे नसली ना तर माझी ती काकी बघते सगळं, बिलं वगैरे, पाण्याचं बिल, लाईट बिल, ती काकीच सगळं भरते. त्याच्यानंतर मग आई आली की मग आई ते क्लिअर करते. त्याच्यामुळे इथे लक्ष द्यायला वगैरे काकी असते. तर आता काळोख पडत आलाय, पटापट आता आम्ही झाडू मारून घेणार. आणि त्याच्यानंतर आज एक बाजू केली आहे, उद्या पुढची घराच्या गोल बाजू घेणार आम्ही. शनिवार, रविवार, सोमवार सुट्टी आहे 3 दिवस. त्याच्यामुळे म्हटलं जाऊया आईला घेऊन. चालेल, मी तुम्हाला सगळं साफ झालं की मी दाखवते. हा बघा एवढा काळोख पडला. बुबू बाय बाय. काकी आता आलेली ना, आई बरोबर बोलत होती, इतका वेळ बोलत होती ती बिलं वगैरे. आई नसली ना का ती सगळं बघते, ती बिलांचं वगैरे. ती काकी गेली तसा आता तो कुत्रा आता जातोय, डोळे लकलक होत आहे. आता इथे आग पेटवतोय आम्ही. याला माचीशी म्हटलं ना की याला दुसरं काय नको. कशी बसली आहेत. इकडे लाव. लहानपणापासून सगळ्या गोष्टी शिकल्या ना की मोठेपणी शिकायची वेळ येत नाही. सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत ना बाबू, सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत ना. हां, कशी आग पेटवायची, नाहीतर प्रत्येक पतेऱ्याचा ढीक केलेला आहे त्याला प्रत्येक माचीच नाही मारायची, हो ना. हां, इथे इथे का नाही, उद्या ती साईड उद्या घेऊया. होळी केली आहे. एवढं आम्ही आज साफ केलं. हे आता महिनाभर बघायला नको नाही. हर्ष हे बघ इथे पाटी आहे बघ. माझ्या घराच्या इथे रोड जवळ आहे त्याच्यामुळे हर्ष गाड्या बिड्या बघत असतो, हो ना हर्ष. नवीन
इथे भारी वाटतंय बघ सिनेरी. इथे इथे घे, पुढे घे, पटापट घ्यायचं, टाक पटापट, घे पाठीमागे इकडे मागे. जा पुढे जा, तिकडे जा, जाणार ते. बघ बघ जा बाबू, पुढे पुढे हे करत जा. हा पेटणार ती. केवढा पत्तेरा झालेला, जवळजवळ 2.5 महिने आई माझी इथे नव्हती. 2.5 महिन्यात एवढा पत्तेरा, अक्षरशः जमीन दिसत नव्हती. आई माझी आता तिकडे जाऊन बसली आहे. तिला डॉक्टरने सांगितलेलं आहे 5 किलोच्या वरचं वजन सुद्धा उचलायचं नाही. त्याच्यामुळे मी थांबली, नाही तर ती एकटी इथे काय नाही काहीतरी करत बसणार. घे पुढे घे, लावलेले तिथे तरी पण त्यांना तिथे घे तिकडे पुढे घे. तो बघ तिथे पण आहे माडाकडे, तो बघ तिकडे तिथे केलेला आहे बघ. घे तेच घे, असू दे तेच घे ना टोक एक. कसं उलट पकडतोस? हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ इथे पुढे पण आहे, हे बघ. आण पटकन. हा घे पुढे. मग किती साफ केलं बघ मी. काढू नको ना आता. चला आमचं दिवाबत्ती करायची आहे. बाहेर राहिलो ते राहिलो. इथे काका बसलाय ते बघ. काय बोलतात. हे बघ किती स्वच्छ केलं. या पत्र्यात एक भाजणी असं कणकवलीला मोकळं मोकळं नाही. शेवटी गाव आणि शहर ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हो ना हर्ष? किती भारी वाटतं ना बघ. ह्याच्यात एक पिक्चर झाला असता छावासारखा. मस्त छान वाटतंय बघ. किती सुंदर वाटतंय बघ. हा 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 धुक्यातून मोकळं मोकळं आकाश. आई आम्ही कोल्हापूरच्या घाटात आलोय. धुकं पडलंय धुकं. आई माझी बसली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सांग लाईक करा. चला बाय बाय. कसं वाटतंय बघा. निखारे बघ किती. हा आता पुढची उद्या आता दुसरी साइड. पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. नक्की करा. नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब.